पाहूयात पुढची बातमी। राजकीय वर्तुळातून एक्झिट पोलवरून संजय राऊतांनी हल्लाबोल केलाय। एक्झिट पोल हे फ्रॉड आहेत असं संजय राऊत म्हणाले। संजय राऊतांच्या टीकेनंतर नितेश राणेंनी त्याला प्रत्युत्तर दिलं आहे। तर देशामध्ये भाजप 400 पार होईल असा विश्वास राणेंनी व्यक्त केला। जनतेनं मोदींना तिसऱ्यांदा आशीर्वाद दिले असं नितेश राणे म्हणाले। तर इंडिया आघाडीला जनतेनं सपशेल नाकारला असंही नितेश राणेंनी म्हटलेलं आहे। आणि दुसरीकडे संजय राऊतांनी मात्र एक्झिट पोल हे फ्रॉड असल्याचं म्हटलंय। ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी असं एक्झिट पोलचं आहे। जो दीर पेजेला त्याच्या शेजेला, कळलं? असे ओपिनियन पोल एक्झिट पोलच्या कंपन्या आहेत। मोठे मोठे जे पक्ष आहेत सत्तेवरचे ते पैसे देतात, मोठ्या प्रमाणात पैसे देतात आणि हवे तसे पोल घडवून आणतात। हा आजपर्यंतच्या देशातला गेल्या 10 वर्षातला इतिहास आहे। हा सगळा पैसा फेको तमाशा देखो असा पोल आहे। आमचा अजिबात विश्वास नाही आणि आम्ही त्याच्यावरती काय बोलणारही नाही। झालेला एक्झिट पोल चे आकडे जे आलेले आहेत त्याप्रमाणे अपेक्षेप्रमाणे एक्झिट पोलला शिक्कामोर्तब करण्याची गरज पण नव्हती। देशाच्या जनतेने मतदानाच्या माध्यमातून मोदीजींना परत एकदा तिसऱ्यांदा आशीर्वाद दिलेला आहे। आम्ही पहिल्या दिवसापासून सांगतोय की देशाची जनता ही मोदीजींबरोबरच आहे आणि इंडी ब्लॉक किंवा महाविकास आघाडीला जनतेने सपशेल नाकारलेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।